राज्य कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जानेवारी 2024 पासून 30%, 20% आणि 10% घरभाडे भत्ता म्हणजेच HRA सुधारित करण्याबाबत प्रधान सचिव यांना पत्र सादर। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझं यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर, ज्यावर येतात 5वी ते 10वीच्या इंग्रजी विषयाचे व्हिडिओज, इंग्लिशच्या ग्रामरचे व्हिडिओज आणि शासकीय कर्मचारी आणि नागरिकांसाठी माहितीपर व्हिडिओज। या सर्वांच्या प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेल्या आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की राज्य कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता सुधारित करण्याबाबत प्रधान सचिव यांना पत्र सादर करण्यात आलेलं आहे। याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया। तर राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्याच्या म्हणजेच HRAच्या दरात दिनांक 1 जानेवारी 2024 पासून सुधारणा करण्याबाबत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनामार्फत राज्याचे प्रधान सचिव किंवा अप्पर मुख्य सचिव वित्त विभाग मंत्रालय मुंबई यांच्या प्रती मागणीचे पत्र दिनांक 18 जुलै 2024 रोजी सादर करण्यात आलेले आहेत। सदर मागणी पत्रामध्ये केंद्र शासनाच्या विविध ज्ञापनांच्या संदर्भीय विषयानुसार निवेदन सादर करण्यात आले आहेत। यामध्ये नमूद करण्यात आले आहे की केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जानेवारी 2024 पासून महागाई भत्ता हा 50% केल्यावर घरभाडे भत्ता दरात ही 9%, 18%, 27% आणि याच्यावरून 10%, 20% आणि 30% अशी वाढ करण्यात आलेली आहे। मात्र महाराष्ट्र राज्य शासनाच्या वित्त विभागाच्या दिनांक 10 जुलै 2024 रोजीच्या निर्णयानुसार राज्य कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता दर हा 46% वरून 50% करण्यात आलेला आहे। त्यामुळे घरभाडे भत्ता दरात देखील दरवाढ मिळणे अपेक्षित आहे। मात्र ती दरवाढ दिसताना किंवा मिळताना दिसत नाही। किंबहुना ती HRA दरवाढ लागू होण्यासाठी राज्य शासनाच्या वित्त विभागाच्या दिनांक 5 फेब्रुवारी 2019 रोजीच्या निर्णयानुसार चुकीची वाक्यरचना कारणीभूत ठरत असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे। तसेच वित्त विभागाच्या सदर निर्णयात पहिल्या परिच्छेदात महागाई भत्ता 25%ची मर्यादा ओलांडेल तेव्हा XYZ या वर्गीकृत शहर आणि गावांसाठी मिळणारे घरभाडे भत्ता हा 24%, 16% व 8% वरून 27%, 18% किंवा 9% अशी वाढ होईल असेही नमूद इथपर्यंत करण्यात आलेले आहेत। आता इथपर्यंत ही वाक्यरचना बरोबर आहे, परंतु त्यानंतरच्या वाक्यरचनेत ज्यावेळी महागाई भत्त्याची रक्कम ही 50%पेक्षा अधिक होईल त्यावेळी वरीलप्रमाणे वर्गीकृत शहरांना अनुक्रमे 30%, 20%, 10% अशी वाढीव दराने घरभाडे भत्ता मंजूर करण्यात यावा असे नमूद करण्यात आलेले आहेत। असा चुकीचा शब्दप्रयोग करण्यात आलेला असून जेव्हा की इथेही केंद्र सरकारच्या दिनांक 7 जुलै 2017 रोजीच्या पत्रानुसार ज्यावेळी महागाई भत्ता 50% मर्यादा ओलांडेल तेव्हा घरभाडे भत्ता वाढ असा शब्द असणे अपेक्षित होता, परंतु इथे जेव्हा 50%पेक्षा जास्त हा शब्दप्रयोग वापरला गेल्याने आज रोजी राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित घरभाडे भत्ता वाढ मिळण्यास तांत्रिक अडचणी येत आहेत असे नमूद करण्यात आलेले आहेत। केंद्र शासनाच्या विविध विभाग अंतर्गत महागाई भत्ता हा 50% झाल्यामुळे घरभाडे भत्ता दरात 10%, 20% आणि 30% प्रमाणे सुधारित दरवाढ करण्यात आल्याचे लेखी आदेश दिलेले आहेत। केंद्र शासनाच्या प्रत्येक विभागात ही घरभाडे दरवाढ मिळालेली आहे। मात्र महाराष्ट्र शासन आदेशात चुकीची वाक्यरचना झाल्याने राज्य कर्मचाऱ्यांना ही घरभाडे भत्ता वाढ मिळत नाही। त्यामुळे आज प्रत्येक कर्मचाऱ्याचे दरमहा सरासरी किमान 500 रुपये पासून तर 1500 रुपयेपर्यंतचे नुकसान होत आहे। शिवाय दिनांक 1 जानेवारी 2024 ते दिनांक 30 जून 2024 अशी 6 महिन्यांचा घरभाडे भत्ता थकबाकीचे सरासरी 3000 रुपये पासून तर 9000 रुपयेपर्यंतचे नुकसान होत असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे।
तर सदर बाबींचा विचार करून राज्य शासनाकडून सदर निर्णयामधील वाक्यरचनेत सुधारणा करावी व राज्य कर्मचारी किंवा अधिकारी यांना दिनांक 1 जानेवारी 2024 पासून घरभाडे भत्ता वाढीचा फरक हा जुलै 2024च्या वेतनासोबत मिळावा अशी विनंती करण्यात आलेली आहे। आता या संदर्भातील जे सविस्तर निवेदन पत्र आहे ते आपण पुढील प्रमाणे पाहून घेऊ शकतो। तर महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना यामध्ये दिनांक 18 जुलै 2024ला हे पत्र टाकण्यात आलेलं आहे। विषय टाकण्यात आला आहे त्याच्यामध्ये राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्त्याच्या म्हणजेच HRAच्या दरात दिनांक 1 जानेवारी 2024 पासून सुधारणा म्हणजेच 10%, 20% आणि 30% करण्याबाबत यामध्ये संदर्भ देण्यात आलेला असून बाकीच्या सर्व गोष्टी वर ज्या मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्व गोष्टी यामध्ये नमूद करण्यात आलेल्या असून शेवटी यामध्ये महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना राज्य कार्याध्यक्ष, राज्य सचिव, राज्याध्यक्ष, राज्य कोषाध्यक्ष आणि राज्य सल्लागार यांच्या सहीनिशी एकंदरीत हे पत्र टाकण्यात आलेले आहे। तर एकंदरीत आजचा व्हिडिओ हा नक्की आपल्या माहितीपर ठरला असेल अशी मी अपेक्षा करतो। इंग्लिशचे ग्रामर, 5वी ते 10वीचे इंग्लिशचे व्हिडिओज आणि इन्फॉर्मेशन व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांच्या प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेल्या आहेत, त्या आपण जाऊन पाहून घेऊ शकता। अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपली भेट घेणार आहे। तोपर्यंत माझ्या सर्व कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार।